क्रमांक 1 मध्ये अतुल आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी दाखल होतोय. सोडून दिला अगदी पहिला चेंडू आपण पाहिलं तर जाऊन दिला अगदी व्हाईट बॉल साठी. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बराच वेळ हवेमध्ये, फटका थोडासा चुकला जातोय नो मॅन्स लँड मध्ये. हा कॅच होणं गरजेचं होतं का? अतुल नाराज आहे, थोडीशी नाराजगी त्याची दिसून येते. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न सोहम शेलार स्ट्रायकिंगला. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं नॉन स्ट्रायकिंग एंडला नितीन. सापेवाडी टीम संपूर्ण ऑरेंज आर्मी टीम सध्या आपण पाहतोय दुसऱ्या बाजूला अगदी मागील तळवलीच्या मैदानामध्ये प्राइज मध्ये राहिला होता. एका बाजूला हा संघ, हाही लॉफ करण्याचा प्रयत्न डीपेक्षा कव्हर रिजनला धाव घेतली जात नाहीये. एक धाव घेतली आहे, आता दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा अगदी वेगानं कंप्लीट केलेत. टोळेवाडी टीम देखील आज लवकर आली आहे. ती देखील आपण पाहिलं तर अगदी 2 ते 3 मॅच नंतर त्यांची मॅच मध्ये आफ्टर लॉंग टाइम भरपूर लवकर हाही संघ उपस्थित राहिला. भरपूर अभ्यास केला जाईल याही टीमच्या माध्यमातून. आणि आज नवलाई स्पोर्ट्स सोनवडे, टोकावळे टीम, डिगेवाडी टीम, टोळेवाडी संघ आहेत. अप्रतिम लॉफ्ट, फटका चांगला खेळला, निघून जाईल. इट्स अ मॅक्सिमम. अप्रतिम फटका खेळला. रायझिंग स्टार, युवा टॅलेंट, अवघ्या 19 वर्षाचा खेळाडू आहे. पाटण तालुका टेनिस क्रिकेटमधील आपण पाहिले तर यंग टॅलेंट, आणि यंग टॅलेंटमध्ये सोहम शेलार हे नाव आता राहिलं आहे. भरपूर बॅड पॅच होता आणि या बॅड पॅच मधून बाहेर निघाला. एक वाईट वेळ असते, वाईट काळ असतो जेव्हा खेळ होत नाही, तुम्ही येता शून्यावरती आउट होता, बऱ्याच गोष्टी ऐकवल्या जातात. त्यानंतर एक चांगला परफॉर्मन्स सोहमचा चालू झाला. अप्रतिम स्ट्रोक षटकारानंतर टीमची टोटल आपण पाहिली तर 11 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. एक चांगला कमबॅक केला, टीमसाठी खेळला. नितीन सारख्या खेळाडू समोर आता खेळ दाखवायचा. अतुल सारख्या खेळाडू समोर फटका खेळलाय, लॉफ केलाय, टायमिंग यावेळी चुकलंय, कॅच ड्रॉप होतीये. महत्वाची होती कॅच. कॅच पकडणं गरजेचं आहे. कॅचेस पकडल्या तर मॅचेस बनवता येतात. अगदी आपण पाहिलं तर डीप मिड विकेट रिजन मधून वेगानं धावत येण्याचा प्रयत्न राहिला. चेंडूसाठी पोहोचले, चेंडूपर्यंत पोहोचले, त्यानंतर ड्रॉप झाली आहे कॅच. बॅट चेंज केली जाईल कदाचित. दुसरी बॅट मैदानामध्ये मागवली जाते आणि बरेच खेळाडू आपण पाहिले तर पहिल्या 1-2 फटक्यावरती त्यांना जीवदान भेटतं, तेव्हा आपण पाहिले तर थोडासा बॅड लक चेंज करण्याचा प्रयत्न करतात. एक बॅट चेंज करण्याचा प्रयत्न करतात की जो बॅड लक आहे तो जाईल आणि एक नवीन बॅटनं नवीन इनिंग चालू होईल. आणि हा जो प्रयत्न तो बरेच खेळाडू करत असतात. 11 जणांकडे एक बॅट होती, आता 11 जणांकडे 11 जणांच्या वेगवेगळ्या बॅट आहेत. एका जणांकडे 4 बॅट आहे. प्रॅक्टिस बॅट, एक स्पेशल इनिंग बॅट, या सगळ्या गोष्टी आहेत. क्रिकेट मोठं होत आलंय, क्रिकेट वास्ट अगदी भरपूर ग्लॅमर आलाय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, हाही लॉफ केलाय. बॅटीच्या टॉप एजला जरूर आढळलाय चेंडू, मात्र डिक्लेअर मध्ये एका धावेसाठी जावं लागेल. फक्त एक सिंगल धाव. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. तब्बल 5 चेंडूचा खेळ झालाय. 1 to go. यावेळी देखील अगदी डिक्लेअर मध्ये एक सिंगल धाव जाईल. एका धावेच्या मदतीमध्ये आपण पाहिलं तर टीमची टोटल अगदी जाऊन पोहोचते 15 या धावसंख्येवरती. 15 ऑन अ स्कोर कार्ड. पहिला ओव्हरचा खेळ झाला.
15 धावसंख्या. अजून 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे, म्हणजे तब्बल 12 चेंडू अजूनही बाकी आहे. क्षेत्ररक्षणाचा पॉवर प्ले, मॅन्डेटरी पॉवर प्लेचा टाळा खोलेल. ओ हो, व्हॉट अ स्ट्रोक, अप्रतिम, व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. तारेवरची कसरत बोलतात ना, ती बोलतात तारेवरची कसरत. बाउंड्री लाईन वरती समतोल पहा, कंट्रोल पहा, आणि ती कॅच पकडल्यानंतर बॉडी कंट्रोल काय जबरदस्त राहिलाय. तारेवरची कसरत, कॅच पकडली पूर्णपणे बाउंड्री लाईनच्या जवळ, 1 इंच पाय आतमध्ये होता, आणि त्यानंतर बॉडी कंट्रोल एवढा जबरदस्त राहिला की नितीनला जावं लागलं. हा पहा बॉडी कंट्रोल. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच, अप्रतिम कॅच पकडली आहे. नवीन बॅटर दाखल होतोय मैदानामध्ये, तुषार. अगदी एक सिंगल धावी ते कंप्लीट केली जाते. टीमची टोटल 16 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचल्या. 16 ऑन स्कोर कार्ड, 16 धावा. गोलंदाजीसाठी किरण सध्या आपण पाहिलं तर दाखल झाला. कट गोलंदाज, फिरकी गोलंदाज आहे. ओळखला स्पिन, ओळखली फिरकी, ओळखला पूर्णपणे दिशा, आणि त्यानंतर उचलून फेकून दिला जातोय, निघून जातोय सीमारेषे फार. अर्थातच सोहम शेलारच्या बॅट मधून आणखीन एक फटका येतोय. चांगला परफॉर्मन्स राहिलाय. 2 जीवदान भेटलं सोहम शेलारला. मात्र त्यानंतर आपण पाहिलं तर या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून राहिलाय. ओळखला पूर्णपणे हा टर्न, चेंडू ओळखला, जागा ओळखली, त्यानंतर अगदी चेंडूला जाग्यावरती पोहोचवलंय. उगवता सितारा, अगदी योग्य. रायझिंग स्टार. सोडून दिला चेंडू अगदी. लेट्स सी अंपायर मुवमेंट, इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. आता संघाची धावसंख्या 1 पुढे जाते. टीमची टोटल 23 या आकड्यावरती. वैयक्तिक बॅटिंग बोलू शकतो तू, कारण की तुषारच्या बॅटमधून 1 धाव आली आहे. ज्या धावा आल्या त्या सोहमच्या बॅटमधून आल्यात. ओहो हो, हेलिकॉप्टर बाहेर काढलाय. चांगला फटका आहे, खेळाडू आहे. व्हॉट अ कॅच, आणखीन एक अटेम्प्ट केली आहे बरोबर बाउंड्री लाईनच्या जवळ. सोहम शेलार, फटका चांगला खेळला होता, हेलिकॉप्टर बाहेर काढला होता. दुरी रही अधुरी असं म्हणायला हरकत नाहीये. एक प्रॉपर टायमिंग होतं, प्रॉपर एलिव्हेशन होतं. कॅच अटेम्प्ट चांगल्या पद्धतीने केले, अप्रतिम कॅच पकडले बाउंड्री लाईन दिशेवरती. वैयक्तिक 20 धावसंख्येवरती त्याची खेळी राहिली आहे. साबेवाडी टीमने आता कमबॅक करायला सुरुवात केली. किरणची गोलंदाजी भरपूर महत्वाची मानली जाते किरणची, आणि या किरणच्या गोलंदाजीवरती एक मोठा फलंदाज माघारी जातोय. ज्या खेळाडूने 1 हाती धावा केलेत. राहुल आता मैदानामध्ये, कॅप्टन कूल राहुल. तुषार आणि राहुल एक चांगली पेअर मैदानामध्ये. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 23 या धावसंख्येवरती स्थिर आहे. यानंतर आपण पाहिलं तर विजेता संघाने मळेदेवी कुसरुंड अशी एक चांगली मॅच यानंतर बघायला भेटेल. आणि त्यामध्ये आजच्या गटामध्ये एक वरती आलेला संघ, क्वालिफायर टीम तू बोलू शकतोस. मळेदेवी टीम हल्ली आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने खेळ राहिला, चला थोडासा स्पीडअप घ्या टीम. बऱ्याचशा मॅचेस आहेत यानंतर. ब गट पूर्ण राहिलाय, अ गटातली एक मॅच राहिली. लॉफ करण्याचा प्रयत्न मिड विकेटला
प्रथमेश वेगानं येतोय, चेंडू गॅदर केलाय, बॉर्डर थ्रो. प्रथमेश काय फेकी केली आहे. फिटनेस दिसून येतो यामध्ये. प्रथमेश रुद्र स्पोर्ट्स या बॅटच्या ब्रँडचा तो ओनर आहे, रुद्र स्पोर्ट्स. पुन्हा मिड विकेटला चेंडू गॅदर करेल आरामामध्ये. अगदी एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही करणार आहेत. आणखी जी फेकी आहे ती फेकी योग्य होते नेहमी तिथून. 2 ओव्हरचा खेळ नुकताच संपलाय. 2 ओव्हरची हमरातुमरी थांबली आहे. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपण पाहिली 25 धावा. अर्जुन जोडला माझ्यासोबत ॲज अ स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये. अर्जुन काय बोलतो, मराठी टीमचा खेळ राहिलाय, प्रॅक्टिसच्या जोरावरती मराठी टीम कुसरून टीमचा खेळ राहिलाय का? हो, फक्त प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस. पण असं म्हणतं लिंबूचा खेळ काहीतरी आहे, लिंबू बिंबू चिक डबा डमडम, असं काही नसतं, ओनली प्रॅक्टिस. असं काही नसतंय, फक्त प्रॅक्टिसच लागते. लिंबू वगैरे काय नसते, सगळं खोटं आहे. 12 खेळाडू आमच्या सोबत, मी म्हणजे स्कोरर आमच्या सोबत जोडला गेला होता. चर्चा त्याच्यासोबत चालू होती अशीच. शेवटचा स्पेल असेल आणि मेहनतीच आहे. उपवास झाला तरी विजय तुम्हाला मिळवता येत नाही, त्यासाठी लढावं लागतं, जिद्दीनं खेळावं लागतं. बाहेरचा चेंडू अंपायरकडे मागणी केली, व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटलमध्ये, एक्स्ट्रा धाव. कारण की जास्तच पूर्णपणे आपण पहिले शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. तुषार धावा करण्यासाठी ओळखला जातो, बऱ्याच धावा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत येताना पाहिलं. ही महत्वाची मॅच असू शकते का? प्रथमेश थोडंसं आपण पाहिलं तर यावी चर्चा करत होता, जाणून घेत होता बऱ्याच गोष्टी अंपायर कडून. ओहो हो हो, इट्स अ नो बॉल आहे. येणारा चेंडू फ्री हिटचा असेल. पहिला वाईड, मग नो. एक्स्ट्रा धावा आलेत. फ्री हिटचा चेंडू, येणारा चेंडू फ्री हिटचा. धावा आलेत, चांगले आलेत. अर्जुन आणि ज्या धावा आलेत त्या बेस्ट ठरलाय टीमचा. लॉफ केलाय, जागेवर खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल धाव आहे. कॅच जरी पकडली तरी फ्री हिटचा चेंडू तो फेकावा लागेल. फेकला, ओहो हो हो, फेकला नाहीये. कदाचित तुषारची विकेट भेटली असती का रनआउट मध्ये. 2 धावा कंप्लीट होत आहेत. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. पुढे खेळण्याचा प्रयत्न, यावेळी अगदी वाईट बॉल आहे. आणखीन एक एक्स्ट्रा. अंपायर बोलतील नहीं, आप थर्ड अंपायर के पास नहीं जा सकते गुरु, वाइट नहीं है, हम काय के लिए खड़े हैं. चॅलेंज केलं जातंय. गुड अंपायरिंग. ये भी वाइड है. प्रथमेश लाईन शोधतोय, थोडी लाईन शोधतोय. कदाचित किरण किंवा अतुलला प्रथमेशच्या जवळ जाऊन चर्चा करावी लागेल का? तिची वाईट वेळ असते, वाईट काळ असतो तो. टप्पा चुकीचा पडतो. देवाचं दर्शन, मित्राचं मार्गदर्शन, या गोष्टी गरजेच्या असतात. ते मार्गदर्शन होणं गरजेचं आहे का? 31 राऊंड विकेट. लॉफ करण्याचा प्रयत्न, बॅटवरती सरळ आला नाहीये. खेळाडू डिप्सकोल एक रिझनचा वेगानं जातोय, चेंडू गॅदर करेल. मिसफिल्डिंग थोडीशी, फंबल झालाय, मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावा, 2 चेंडूचा खेळ झाला. 2 कॅमेरा अँगल या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. साइड कॅमेरा, फ्रंट कॅमेरा, दोन्ही अँगल मध्ये सध्या आपण टेलिकास्ट पाहतोय. लॉफ केलाय, जाग्यावरून आतुला असेल, चेंडू पर्यंत येतोय, कॅच पकडली आहे. तुषारच्या फटक्यामध्ये नव्हता दम, या फटक्यामध्ये नव्हता टायमिंग. एलिव्हेशन होतं पण अंतर कमी पडलं आणि त्यानंतर मात्र तुषारला जावं लागेल. या मॅच मधून विकेट त्याची पडते. ओव्हर क्रमांक 3 मध्ये चेंडूचा खेळ अद्याप 3 झालेला आहे आणि 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. उमेश दाखल होतोय, न्यू बॅटर. 8 धावा आतापर्यंत खर्च झालेत. त्यामध्ये बघ ना, आतापर्यंत 8 धावेमध्ये 4 एक्स्ट्रा आहेत. 2 चेंडूवरती 2-2 धावा आलेत, 1 विकेट आली आहे.
यॉर्कर खोदून काढला, ड्राईव्ह केला, डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू आपण पाहिलं तर वेगानं जरूर जातो, अडवला देखील. 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत आणि 1-1 2-2 धावा आता मात्र घेतल्या जात आहेत. 1-1 2-2 धावेचं महत्व आता वाढलं जात आहे. एकीला दुसऱ्यामध्ये कन्वर्ट केलं जात आहे आणि एकेरी दुहेरी धावेच्या मदतीवरती HCT मानाईनगर संघ जाऊन पोहोचलाय 35-35. कमी गतीचा चेंडू पूर्णपणे फसवलाय. वेट अंपायरच्या आई कोऑर्डिनेशन मध्ये आलाय, अंपायरला दिसला नाहीये. रुको जरा, सबर करो आहे अंपायर, देखेंगे, बात करेंगे. अंपायर सांगतात मला काहीच दिसला नाहीये. अंपायर त्यांच्या डिसिजन वरती राहतील. अंपायर वाकून पाहत होते की गोलंदाज त्यांच्या डोळ्यासमोर आलाय. OUT आउट. यस, ये अच्छी बात है, गुड डिसिजन. पाहिलं अंपायरला विचारलं, कारण की गोलंदाजी जेव्हा टाकली तेव्हा प्रथमेश पूर्णपणे अंपायरच्या डोळ्याच्या समोर होता. अंपायरला कोणता व्ह्यू दिसला नाही. तू जर रिप्ले मध्ये पाहिलं तर अंपायर वाकून बघतात की हे झालंय नक्की काय. आणि त्यानंतर मात्र लेग अंपायरला विचारलं, लेग अंपायरने सांगितलं मैंने तो आवाज सुना है गुरु, आउट है. क्लियर है? यस, आउट है. 1 to go. साहिल दाखल झालाय. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, लॉफ करण्याचा प्रयत्न, फिल्डिंग चांगली झाली. वॉट थ्रो, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. इनिंग क्रमांक 1 चा खेळ इथेच थांबला. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचले 37 रन्स टू विन. 37 धावेचं आव्हान ठेवलं गेलंय. अर्थातच आपण पाहिलं तर टीम जे हनुमान साबळेवाडीच्या समोर 37 रन्स टू विन, 37 धावेचं आव्हान आहे. चला टीम स्पीडअप घ्या. यानंतर देखील मॅचेस आहेत, कारण की अ गटातली एक मॅच राहिली आहे आणि ब गट पूर्ण बाकी आहे. थोडासा स्पीडअप घ्यायचा. टीम बऱ्याच टीम आलेत. ऑफिशियल स्कोरर नितीन दादा, वेलकम. आज ऑफिशियल स्कोरर आजच्या दिवसामध्ये नितीन दादांनी जबाबदारी घेतली आहे. त्याने सांगितलं मी हलणार नाहीये, मी शेवटपर्यंत दिवसभर बसून राहणार आहे. किती कंबर दुखली, कितीही दुखला तरी मी उठणार नाहीये. मी झुकेगा नाही आज. खेळाडू हल्ली ओळखतात, एवढा मान सन्मान दिला जातोय, एवढं गोड बोललं जातं, म्हणजे आपण फसनेवाले गुरु. चला टीम घ्या स्पीडअप. थोडासा बॅटर मैदानामध्ये दाखल व्हा. आवडेल ना दाल खिचडी? दाल खिचडी दोन 3 फुल दाल खिचडी मागव, म्हणजे तिघात 4 होतात. हा? 1 2 3 4 आण ना गांडू. प्लेट पण आहे, प्लेट ठेवलेलं आपल्या प्लेट आणि हा कोणाला? हा तुम्हाला तर आमच्या दाल खिचडी 3 दे मला. फुल 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 दाल खिचडी काय घाल काय जाऊयात आपण. चला मैदानामध्ये, चला मैदानामध्ये जाऊयात आपण. 37 धाबेचं टार्गेट आहे.
स्ट्राईकला अतुलला तुम्ही पाहताय, नॉन स्ट्राईकला तन्मयला पाहताय. हल्ली जे 12वे खेळाडू आहे स्कोर हळूहळू समालोचन क्षेत्रामध्ये म्हणजे ते शिकतात. स्ट्राईकला अतुल, नॉन स्ट्राईकला खेळाडू, बॉलिंग मार्क वरती, म्हणजे हे शब्द ते हळूहळू बोलू लागलेत. ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर अगदी ओ हो हो, लीडिंग एज होती, लीडिंग एज होती. डिक्लेमध्ये एक धाव जाते, एक सिंगल धाव. बेस्ट ऑफ द बेस्ट, एव्हरी टीम बेस्ट ऑफ द बेस्ट आहे. प्रत्येक टीम स्वतःमध्ये बेस्ट आहे. तू कधी कोणाला कमी समजू शकत नाही. या पाटण तालुका टेनिस क्रिकेट या प्रत्येक टीम परिपूर्ण आहे, परिपक्व आहे. लॉफ करण्याचा प्रयत्न, खेळाडू आहे, चेंडू गॅदर केलाय, धाव दिली जात नाहीये, डॉट बॉल जातोय. चांगली चेंडू हाताळले, चांगली गोलंदाजी हाताळली. नितीन गोलंदाजीसाठी ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर अगदी 2 मध्ये दाखल झालेत, 1 मध्ये दाखल झालेत, 2 चेंडू आतापर्यंत हाताळलेत. 2026 बरेच टीम आपण पाहिलं तर एक नवीन वर्षामध्ये इंग्रजी कॅलेंडरनुसार चालू झालं. आपल्या टीमचा एक वेगळा अध्याय सुरू करण्याचा प्रयत्न करतात. ओहो, लॉफ केलाय, अप्रतिम फटका, उमेशने कॅच पकडली आहे. व्हॉट अ फिल्डिंग, ताकद होती या फटक्यामध्ये. थोड्या वेळासाठी वाटलं की निघून जातोय, पण उमेशनं ज्या पद्धतीने स्वतःला कंट्रोल केलं, बाउंड्री लाईन पासून 1 इंच आतमध्ये होता. जरा मागे पुढे झाला असता तर बाउंड्री लाईनला टच झाला होता. मात्र त्यानंतर त्यानं ज्या पद्धतीने कंट्रोल दाखवला, बॉडी कंट्रोल, अप्रतिम. विकेटचं पतन, पहिला धक्का. अप्रतिम कॅच. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा डॉट बॉल जातोय, निर्धाव चेंडू. यावेळी देखील डॉट जाईल, यावेळी देखील डॉट जाईल. धावा आल्या नाहीयेत. नितीनची गोलंदाजी चांगली राहिली आहे. डॉट बॉल, पहिली ओव्हर राहिली नितीनच्या नावावरती. 1 धाव दिली, 1 विकेट घेतली, अतुलला माघारी पाठवला आणि नितीननं पहिल्या ओव्हर मध्ये फक्त धाव दिली 1. सदतीस धावेचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. 37, 12 चेंडू 36 धावा करायचे. म्हणजे 12 चेंडू मध्ये तुला 6 सिक्स मारायचे, असंही कॅल्क्युलेशन करू शकतो. ओव्हर क्रमांक 2. चला टीम थोडासा स्पीडअप घ्या.
लॉफ करण्याचा प्रयत्न, बराच वेळ हवेमध्ये. तुषार येतोय कॅच साठी, कॅच ड्रॉप होते. थोडस आपण पाहिलं जजमेंट चुकलं, नाराज असेल स्वतःवरती. 4 खेळाडू होते, चेंडूपर्यंत पोहोचले, मात्र अखेरीस कॅच ड्रॉप. कुसरून टीम सूरज आपण पाहिले तर लवकरच कॅमेऱ्याचा सेटअप घेतोय. सध्या आपण पाहिलं तर कुणाल म्हात्रेकडून बऱ्याच गोष्टी तो शिकतोय, कॅमेरामॅन कसं करावं. लॉफ केलाय सरळ बॅटनं, व्ही शेप मध्ये आहे तुषार, नाही चुकी केली आहे. विकेटचं पतन, बॅटर होईल आउट. माघारी जावं लागेल तन्मयला. ओमकार आहे का? बनवाय सांग आत्ताच, म्हणजे 1 तास लागला तरी. किरण गेला का? किरण अजूनही बाकी आहे, प्रथमेश अजून बाकी आहे. म्हणजे जोपर्यंत प्रथमेश आहे मैदानामध्ये तोपर्यंत मॅच ऑन आहे असं म्हणायला हरकत नाहीये. अर्जुन, किरण पण आहे मैदानामध्ये. अतुल माघारी गेला, दुसऱ्या बाजूला तन्मय माघारी गेला. प्रथमेश आणि ओमकार मैदानामध्ये अजूनही आहेत. 37 धावा करायचे या मॅच मध्ये, टार्गेट आहे 37चं. वॉट बॉल, अप्रतिम गोलंदाजी. सोहम शेलारचे गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन आहे अर्जुन. दोन चेंडू अजूनही बाकी आहेत. बॅटच्या टॉप एजला अगदी आपण पाहिलं तर एक सिंगल धावे ते कंप्लीट केली आणि दुसऱ्या धावेचा होतोय प्रयत्न. 2 धावे ते कंप्लीट होत आहेत. वन टू गो. सेकंड स्पेल टॉप केलाय, आहे खेळाडू उमेश. बॅकअप आहे तुषारचा. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचते अगदी 8 या धावसंख्येवरती, 7 या धावसंख्येवरती. आता येणारे तब्बल 6 चेंडू आहेत आणि विजयासाठी 30 धावेची गरज. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न आहे खेळाडू. पुन्हा थोडीशी साबेवेळी टीम. प्रथमेश सध्या आपण पाहिलं तर अगदी नॉन स्ट्राईकला बराच वेळ उभा होता, सध्या तो स्ट्राईक वरती घेतला. शेवटची काही 5 चेंडू तुषार गोलंदाजीसाठी. फुल टॉस होता, लोअर फुल टॉस टाकण्याचा प्रयत्न, फिंगर रोल केले होते. बॅटच्या अगदी टॉप एजला, डीप स्क्वेअर एक रिझन मधून दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी चांगली झाली आहे, थ्रो चांगला झालाय उमेशचा. वॉट अ थ्रो यार, काय थ्रो केलाय उमेशनं. एक अष्टपैलू खेळाडू मानाईनगर टीम मधून उमेशला खेळताना पाहतो. चांगलं क्रिकेट राहिलं उमेशचं, गावासाठी टीमसाठी. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून भूमिका पार पाडतो आणि लेझी क्रिकेट खेळताना पाहिलं नाहीये. चेंडू डिक्लेअर मध्ये जाऊ देत, 1 रन भेटू देत, या गोष्टी त्यानं केल्या नाहीयेत. चेंडू गॅदर केला, फेकी चांगली राहिली.
ओव्हर क्रमांक 1 नितीनची चांगली राहिली, त्यानं विकेट घेतली, 1 रन दिली, 1 सोहम शेलारनं गोलंदाजी चांगली टाकली, बॅटिंग चांगली केली आहे, तुषारनं गोलंदाजी चांगली केली आहे. ओव्हरऑल क्रिकेट जो सांघिक खेळ मानला जातो, त्या सांघिक खेळामध्ये प्रत्येकानं चांगला खेळ करणं महत्वाचं आहे. सांघिक खेळ आहे क्रिकेट. कोणा एकाच्या जीवावरती तुम्ही मॅचेस नाही जिंकू शकत, ट्रॉफी नाही जिंकू शकत. त्यासाठी संघानं एकवटून खेळणं गरजेचं आहे. कमी गतीचा हाही चेंडू, लॉंगॉन मधून राहुल जातोय. या संघाचं कॅप्टन आपण पाहिलं तर जबाबदारी त्याच्या खांद्यावरती राहिले गेले कित्येक वर्षाची. कर्णधार पद त्यानं भूषवलं या संघाचं. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या टॉप एजला खेळाडू आहेत, कॅच साठी जात आहेत. अप्रतिम कॅच गॅदर केली, आणखीन एक धक्का दिलाय. तळवलीच्या मैदानामध्ये जशी ट्रॉफी जिंकली तसं आपण पाहिलं तर या संघाचा अगदी एक चांगला प्रवास चालू झाला. बॅड पॅच मध्ये असलेला संघ जेव्हा चांगला खेळ करतो तेव्हा बऱ्याचशा आपण पाहिलं तर खेळाडूंच्या मनामध्ये एक वेगळी जिद्द असते. बऱ्याच खेळाडूंना एक चांगली उमेद भेटते की पुन्हा एकदा कमबॅक करूयात. त्या बॅड पॅच मधून टीम वरती आले, त्या वाईट वेळेतून टीम वरती आले. तळवलीचे मैदान लकी ठरलं. नवीवाडी टीमनं देखील आपण पाहिलं तर तिथे ट्रॉफी जिंकली. कमी गतीचा चेंडू, खेळाडू या चेंडूपर्यंत पोहोचतात, गॅदर केलाय, पुन्हा फेकलाय, रनआउट भेटेल, आणखी एक विकेट जातीय. विकेटचा सिलसिला चालू राहिला. नवीवाडीची ती व्हिडिओ लगेच आली आणि ट्रॉफी जिंकले की लगेच व्हिडिओ येते. मोठमोठे गार केलेत गंमत मध्ये, लगेच ट्रॉफी. आणि हल्ली ट्रेंड बनलाय. वन टू गो. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. आता मॅच होईल. विजेता संघ HCT मानाई नगर आणि मळाई देवी कुसरून टीम. क्वालिफायर मॅच असेल, खूप महत्वाची मॅच असेल. टॉस साठी बोथ दी कॅप्टन्स या. राहुल दादानी देसाई साहेब विनंती करेल आपण या मॅचचा टॉस करावा प्लीज. मॅचच्या टॉस साठी आपण जातोय.